नमस्कार, मी प्रवीणा, तुमचं प्रवीणाच ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तर आज आहे महाशिवरात्र आणि आज मला सुट्टी दिली आहे सरांनी. सो मी खूप खुश आहे, कारण मला सरांनी सुट्टी दिली आहे. वाटलं नव्हतं सुट्टी भेटेल, पण दिली सुट्टी. आणि सेकंड थिंग म्हणजे, आणि आज आहे वुमन्स डे. सो हॅपी वुमन्स डे फॉर एव्हरी वुमन्स. अँड आज काय करणार आहे माहिती नाही, सगळ्याची सगळी कामं माझी आवरून वगैरे झालेली आहेत. सो आता बघूया. मला जायचं आहे राशन दुकानावरती तांदूळ आणायला, कारण कोकम बाजारात जाईल. नाहीतर आज सुट्टी तरी यायला कुठेतरी बाहेर घेऊन गेली तर जाईल. बट काय करेन मला माहिती नाही, बट काहीतरी करेल. सो स्टे ट्यून. मगाशीच राशन दुकानावर जाऊन आले, जसे की तुम्ही आता बघितलं. सो मी आता बनवणार आहे डोसे, कारण मी काल डोशांचं पीठ आणलं होतं. मला वाटलं मेसचा फास्ट नसेल मे बी ह्यावेळेस, पण नाही, त्याचा आहे फास्ट. मग म्हटले तर काय करणार तेवढं पीठ, म्हणून आम्हाला आता डोसे बनवले. त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली एक मिरची आणि हिंग पावडर थोडंसं चवीनुसार आणि मीठ. सो मी आता डोसे बनवून घेते, कारण भूक लागली, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. सो माझा डोसा कम उत्तप्पा रेडी आहे. सो किती छान दिसतंय ना. स्वतः मला भूक लागली, जाऊन खाऊन घेते. तुम्ही पण खाऊन घ्या पटापट, कारण थंड झालं चांगलं नाही लागत, गरम गरमच खाऊन घ्या. आणि आम्ही चाललोय आता, कुठे चाललोय आपण? कोकम बाजारात. कोकम बाजारात चाललोय आम्ही मस्त खेळायला रियांशला. आणि आज सुट्टी आहे, सो त्याला फिरून पण आणते. सगळं मध्ये घरातली सगळी कामं झाले, आवरून वगैरे. स्वयंपाक अर्धा झालाय, फक्त संध्यानंतरून येऊन भाकरी टाकायची आणि राईस बनवायचा आहे. सो आता आम्ही चाललो, मी आणि रियांश इकडे बघ, इकडे बघ. सो इथे मी खूप नर्वस होती, कारण रियांश बरोबर मी पहिल्यांदा आकाश पाळण्यात बसले होते. मला जाम भीती वाटत होती, कारण मी खूप लॉंग टाईम नंतर आकाश पाळण्यात बसले होते. आणि रियांश खूप एक्सायटेड होता. आम्ही आता परत एका दुसऱ्या राईडमध्ये बसलोय. तुला मजा येते?
जस्ट मी आता घरी आले, कोकम बाजारात गेली होते आणि खूप मजा केली दोघांनी आम्ही सुद्धा. रियांश पण आता मोठा होतो त्यामुळे मला खूप छान अशी कंपनी आहे त्याची आणि खूप खाऊ खाल्ला. आता घरी येऊन जेवायचं सुद्धा, कारण मी जेवण बनवून गेले होते. फक्त राईस लावायचं होता आणि 2 भाकरी टाकायच्या होत्या मला आणि महेशला. रियांश कदाचित राईसच खाईल कारण तो नाही खाणार आता जास्त. आणि आल्यावरती त्यांनी लावलं कृष्णा, लिटिल कृष्णा. तर पटकन आवरून घेते. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सो बाय.